श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं आज दत्त जयंती असल्यानं नृसिंहवाडी व परिसर अखंड दत्तनामाने दुमदुमून गेला व दिगंबराच्या अखंड भजनात श्री गुरुदेव दत्तच्या गजरात कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी 5 वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आज दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिरात पहाटे 3:30 वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली। दुपारी 12:30 वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली। महापूजा झाल्यावर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला। दुपारी 3 वाजता येथील ब्रह्मवृंदांमार्फत पवमान पंचसूक्त पठण करण्यात आलं। 4:30 वाजता श्रींची उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली। हरिभक्त पारायण काणेबुवा गावठे गुलंद यांच्या कीर्तनानंतर ठीक 5 वाजता धार्मिक वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात विधिवत श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजवला होता। उपस्थित असंख्य भाविकांनी सजवलेल्या पाळण्यावर अबीर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली। जन्मकाळानंतर येथील दत्त मंदिरात पारंपरिक पाळणा गीतं व आरत्या म्हणण्यात आल्या व प्रार्थना करण्यात आली। रात्री 10 नंतर मंदिरात धूप, दीप, आरती व पालखी सोहळा संपन्न झाला। दत्त जयंतीनिमित्त पालखी व दत्त मंदिर परिसर, दत्त देवस्थान नृसिंहवाडी व पुणे येथील शेखर शिंदे व परिवार तसेच सेवेकरी मंडळी यांनी आकर्षक फुले व पानांनी मंदिर परिसर सजवला होता। उत्सवाचे मानकरी विनोद भानुदास पुजारी यांचे गणेश दत्त कुंजेमध्ये भाविकांना दर्शनासाठी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला। तेथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक आले होते। कर्नाटक येथील बोरगाव, उगार, चिकोडी तसेच सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर आदी भागातून हजारो भक्त व महिला थंडी असूनही चालत येऊन पहाटेच दत्त मंदिरात पोहोचले होते। सायकल व दुचाकीवरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती। भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्तदेव संस्थांमार्फत अनेक सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। मंदिर परिसरात ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्हीची व्यवस्था, दर्शन रांगेची उत्तम व्यवस्था तसेच मुखदर्शन, सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत मोफत महाप्रसाद वाटप, जन्मकाळानंतर सुंठवडा प्रसाद वाटप, सूचना फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा तसेच नदीचा काठ असल्यानं तीरावर नौका पट्टीचे पोहणारे युवक तसेच पाण्यातील इनर ट्यूबची व्यवस्था करण्यात आली होती। येथील ग्रामपंचायतमार्फत पार्किंगची सोय, दिवाबत्ती, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय तसेच फेरीवाले व किरकोळ व्यापारी यांच्यासाठी पट्टे मारण्यात आले होते। गावातील रस्त्यांची साफसफाई, जंतुनाशक फवारणी आदी अनेक सोयी करण्यात आल्या होत्या। एसटी खात्यामार्फत गर्दीचं नियोजन करण्यासाठी कुरुंदवाड, सांगली, आजरा, कोल्हापूर, संभाजीनगर, कागल, चिकोडी, इचलकरंजी आदी ठिकाणाहून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या। पोलीस, गृहरक्षक दल, व्हाईट आर्मी, वजीर रेस्क्यू फोर्स व शाळा कॉलेजच्या स्वयंसेवकांच्या सहकार्यानं चोख बंदोबस्त करण्यात आला होता। दत्तदेव संस्थांचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे सदस्य, शासकीय अधिकारी, जीवनमुक्ती संघटना कोल्हापूर, वजीर रेस्क्यू फोर्स व शाळा कॉलेजच्या स्वयंसेवकांच्या मदतीनं चोख बंदोबस्त करण्यात आला। दत्तदेव संस्थांचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे सदस्य, शासकीय अधिकारी, जीवनमुक्ती संघटना कोल्हापूर, वजीर रेस्क्यू फोर्स व एस.के. पाटील दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी, स्वयंसेवकांनी तसेच दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी, स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेऊन यात्रेचं नीटकं नियोजन केलं। दत्तदेव संस्थानानं प्रसादालयात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सुमारे 25,000 भाविकांनी लाभ घेतला। दत्त जयंती सोहळ्यात भाविकांच्यात मोठा उत्साह दिसून आला। दर्शनासाठी आलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती। पहाटे 3 पासून रात्री उशिरापर्यंत गर्दी केली। भाविकांनी येथील प्रसिद्ध पेढ्यासोबत खवा, बासुंदी, आंबा बर्फी, कवठ बर्फी, करदंठ आदी मिठाई तसेच किरकोळ खरेदीसाठी गर्दी केली। दत्तदर्शनासाठी आलेल्या भाविकांना व्यवस्थितरित्या दत्तदर्शन झाल्यानं दत्तदेव संस्थांचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस खाते, स्वयंसेवक, कर्मचारी आदींच्या सहकार्यानं श्री दत्त जन्मकाळ सोहळा उत्तमरित्या पार पडल्याचा विश्वास दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव गजानन गेंडे पुजारी, सरपंच चेतन गवळी यांनी व्यक्त केला। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।